श्रीमद भागवत गीता अध्याय 12वा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्ही जर युथिंग 24 या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। श्रीमद भगवत गीता भक्तियोग 12वा अध्यायाचा उद्देश। भक्तियोग हा तो मार्ग आहे ज्यामध्ये मनुष्य आणि भगवान यांच्यात प्रेमाचा एक अपार बंध तयार होतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीच्या या पवित्र मार्गाची गहनता समजावत असताना त्यांचा सूर प्रेम, करुणा आणि सुरक्षा यासोबत भरलेला असतो। भगवान श्रीकृष्ण हे सुनिश्चित करायला इच्छितात की अर्जुनाला जीवनात भगवानच्या प्रेमळ कृपेला अनुभवता येईल। या संपूर्ण अध्यायात भगवानच्या दया आणि भक्ती प्रभावाची स्पष्टता दिसून येते। अर्जुनाचा पहिला प्रश्न भगवानच्या प्रती त्यांच्या भक्ती मार्गाबद्दल आहे। त्याला शंका आहे की साकार रूपात भगवानला भजन करणं श्रेष्ठ आहे का, जेथे तो भगवानाचा चेहरा, त्यांची हसरी, त्यांची उपस्थिती अनुभवू शकतो, की निराकार रूपावर ध्यान करणं जे स्थिर आणि अखंड आहे। अर्जुनाची असमर्थता त्याच्या भगवानाशी जोडण्याच्या गहऱ्या इच्छांना दर्शवते। तो सर्वात योग्य आणि सोपा मार्ग शोधू इच्छितो, जेणेकरून तो भगवानच्या कृपेला, प्रेमाला अनुभवू शकेल। भगवान श्रीकृष्णाचं उत्तर। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनामध्ये उगवलेल्या प्रेम आणि भक्ती संबंधित प्रश्नाचं उत्तर अत्यंत भावनिकपणे देतात। ते सांगतात की साकार रूपात भक्ती करणं एक असा मार्ग आहे जिथे भक्त आणि भगवान यांचा संबंध जिवंत आणि भावपूर्ण असतो। भगवान श्रीकृष्ण यांचं हे सांगणं की साकार रूपात भक्ती करणं सोपं आहे, असं म्हणणं आहे की जसं एक माता आपल्या मुलाला सुरक्षितपणे आपल्या गोदीत ठेवते, तसाच भगवानचा साकार रूप भक्ताला सुरक्षितपणे ठेवतो। निराकार ध्यानाचं संघर्ष। भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे लोक निराकार रूपाचं ध्यान करतात ते मानसिक संघर्षापासून जातात। त्यांचे मन भगवानच्या साकार रूपाची मधुरता आणि कोमलतेपासून वंचित राहते। याचा अर्थ असा की निराकार ध्यान अधिक कठीण आणि स्थिरतेची अधिक आवश्यकता असते आणि प्रत्येक व्यक्तीस तो साधता येत नाही। साकार शक्ती, भक्ती साधण्याची साधनेपणा। भगवान श्रीकृष्ण सांगतात की साकार रूपात भक्ती करताना भक्ताला भगवानच्या जवळचा अनुभव होतो, जसं तो एक प्रिय मित्रासोबत असतो। जेव्हा भक्त साकार रूपात भगवानचं स्मरण करतो तो त्यांना प्रत्येक पावलावर स्वतःबरोबर अनुभवतो। असं वाटतं की भगवान भक्ताच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात वास करत आहे। श्लोक 1 आणि साधनाच्या मार्गावरील मार्गदर्शन। भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांना विविध मार्ग देतात, ज्यामुळे ते भक्ती आणि प्रेमाच्या मार्गावर चालू शकतील आणि भगवानच्या कृपेला आणि प्रेमाला अनुभवू शकतील। श्रीमद भगवत गीता भक्तियोग। भक्ती मार्गाचे विवेचन। भक्तियोग हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे भक्त आणि भगवान यांच्यात प्रेमाची एक अनमोल आणि गहरी नाती निर्माण होती। या मार्गाने भक्त भगवानच्या कृपेचा अनुभव घेतो आणि त्यांच्या प्रेमात बुडतो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ती मार्गाच्या विविध रूपांबद्दल सांगतात, ज्यामुळे प्रत्येक भक्त त्याच्या क्षमता आणि समजेनुसार त्याचा मार्ग निवडू शकतो। 1. पूर्ण समर्पणाचा मार्ग। भगवान श्रीकृष्ण सांगतात की पूर्ण समर्पण हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे। जेव्हा भक्त आपले प्रत्येक विचार, भावना आणि कर्म भगवानच्या चरणामध्ये समर्पित करतो, तेव्हा त्याला भगवानचे प्रेम प्रत्यक्षपणे अनुभवता येते। समर्पणामध्ये प्रत्येक कर्म भगवानच्या कृपेने पूर्ण होते। हे भगवानची कृपा दाखवणारे सुंदर रूप आहे। 2. ध्यानाचा अभ्यास। जर भक्त पूर्ण समर्पणात टिकू शकत नसेल तर त्याला ध्यानाचा अभ्यास करावा लागेल। भगवान म्हणतात की ध्यान हा मार्ग त्यांच्या भक्तांसाठी आहे जे भगवानच्या आठवणीमध्ये स्थिर राहू इच्छितात। या साधनेद्वारे भक्त शांतपणे भगवानच्या गुणांचे चिंतन करतो, ज्यामुळे त्याला चरणामध्ये
बसा असलेल्या भगवानच्या प्रेमाचा अनुभव होतो. 3. कर्मयोग आणि कर्मांचा अर्पण. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा भक्त ध्यानाचा अभ्यास करू शकत नाही तेव्हा त्याला त्याच्या कर्मांच्या भगवानच्या चरणामध्ये समर्पित करायला हवं. या मार्गाने प्रत्येक कर्म भगवानच्या प्रेमामध्ये रूपांतरित होते. या कर्मयोगाने भगवान आपल्या भक्तांसाठी एक सुंदर कृपा दाखवतात, ज्यामुळे प्रत्येक कर्म भगवानच्या प्रेमाशी जोडला जातो. 4. निष्काम कर्म. भगवान आणखी एक मार्ग सांगतात की फलाची इच्छा न ठेवता कर्म करणे. या मार्गावर भक्त आपल्या प्रत्येक कर्माला धर्म आणि भगवानच्या प्रेमासाठी करतो. हे निष्काम कर्म म्हणजे आपले कार्य फक्त भगवानच्या कृपेकरिता करणे, फळाची इच्छा ठेवणे नाही. या मार्गाने भक्त भगवानच्या प्रेमात बुडून त्यांचा अनुभव घेतो. 5. खऱ्या भक्ताचे गुण. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त द्वेष, राग आणि लोभ यापासून मुक्त असतो तोच त्यांना अत्यंत प्रिय असतो. तो प्रत्येक प्राण्याच्या प्रती प्रेम आणि करुणा दर्शवतो. करुणेचा अर्थ असा आहे की एक असं हृदय की ज्याला इतरांचे दुःख समजते आणि तो सगळ्या जीवनाच्या साक्षात्कारात प्रेम देण्यासाठी तयार असतो. 6. संतोष. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की संतोष हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. जो भक्त संतुष्ट राहतो त्याला भगवान सर्वोच्च प्रिय होतात. संतोष म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत समाधानी असणे आणि यामध्ये भगवानचा वास असतो. संतोष म्हणजे एक शांतीचा आणि आंतरिक संतुलनाचा अनुभव असतो. 7. धैर्य आणि शांती. धैर्य आणि शांतीचे गुण भगवानच्या प्रिय भक्तामध्ये असतात. जीवनाच्या संघर्षात धैर्याने आणि शांतीपूर्वक जेव्हा भक्त वागतो तेव्हा भगवान त्याला अत्यंत प्रिय मानतात. जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत धैर्य आणि विश्वास ठेवणारा भक्त भगवानच्या प्रेमाने भरलेला असतो. भगवान श्रीकृष्ण भक्ती मार्गाच्या विविध रूपांची सांगड घालतात आणि सांगतात की भक्ताने त्याच्या कर्म, विचार आणि भावना भगवानच्या चरणामध्ये समर्पित करून त्यांचा अनुभव घेण्याची आवश्यकता आहे. या सर्व मार्गांच्या माध्यमातून भगवान भक्तांना त्यांच्या प्रेमाने आणि कृपेने जीवनातील प्रत्येक क्षणात जोडून ठेवतात. अनन्य प्रेम. भगवानचे सर्वात प्रिय भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांप्रती गहिऱ्या संवेदनशीलतेने आणि प्रेमाने बोलतात. ते भक्त जे भगवानाशी एकाग्र प्रेम आणि समर्पण ठेवतात त्यांना भगवान सर्वात प्रिय मानतात. श्रीकृष्ण म्हणतात की जे भक्त उपरोक्त सर्व गुण धारण करतात ते भगवानच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवतात. जे श्लोक भगवानच्या त्या भक्तांप्रती असलेल्या गहिऱ्या भावना दर्शवतात, ज्यांचे जीवन भक्ती, प्रेम आणि समर्पण यामध्ये सामावलेले आहे. अध्यायाचा संपूर्ण सारांश. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण भक्ती या मार्गाबद्दल सांगतात, जो प्रेमपूर्ण मार्ग आहे. भगवान आपल्या भक्तांना एकच संदेश देतात की कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी जोडलेले राहा, कारण भक्ती हेच सर्व काही आहे. भक्ती म्हणजे प्रेम, समर्पण आणि श्रद्धेचा संगम. भक्ती मार्ग आपल्याला भावनांशी जोडण्याचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग देतो. या मार्गावर जात असताना भक्त भगवानाशी जवळीक अनुभवतात आणि त्यांचे प्रेम त्यांच्या जीवनात सामील होते. भगवान श्रीकृष्ण हेही सांगतात की या भक्ती मार्गावर भक्ताचे मन आणि शरीर दोन्ही भगवानच्या प्रेम आणि समर्पणाने परिपूर्ण असायला हवे. जेव्हा भक्त भगवानशी खरी निष्ठा ठेवतो तेव्हा भगवान त्यांच्या जीवनाचे सर्व काही बनतात. भक्ती योग हा मार्ग भगवानच्या असीम कृपा आणि प्रेमाचा अनुभव देतो आणि आपल्या जीवनात शांती, संतोष आणि स्थिरता आणतो. आध्यात्मिक शिकवण. हा अध्याय आपल्याला हे शिकवतो की भगवानच्या भक्तीत आपले मन आणि हृदय एकाग्र करून समर्पण करणे आवश्यक आहे. जेव्हा भक्त भगवानला आपल्या जीवनाचा केंद्र मानतो तेव्हा भगवान त्याला मदत करतात आणि त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात.
भक्ती मार्ग आपल्याला सुख, संतोष आणि स्थिरता देतो आणि भगवानच्या प्रेमाने आपले जीवन उज्ज्वल बनवतो. निष्कर्ष, या भक्ती मार्गाने आपण भगवानच्या प्रेमात हरवून जातो आणि त्यांचे प्रेम आपल्या जीवनात स्थिरतेची आणि शांतीची भावना निर्माण करते. हा मार्ग आपल्याला भगवानाच्या जवळ नेतो आणि त्यांच्या प्रेमाचा अनुभव घेतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि आमच्या युथिंग 24 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही आणखी प्रेरणादायक आणि शिक्षाप्रद व्हिडिओ आणत राहू. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती पाहिजे, कृपया आपल्या सूचना द्या आणि आम्ही त्यांना आपल्या आगामी कंटेंटमध्ये समाविष्ट करू. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा नक्की लिहा.